राहुलजींची भी सभा घेतली होती मी. हे पंडित प्रदीप मिश्रा आहे, त्यांचं शिवपुरा इथं सर्व ग्रामीण भागातले पदाधिकारी सगळे प्रमुख सर जिल्हा पडळे आहेत. पूर्वीपासूनच आपल्या ताब्यात होती. मध्ये एक काँग्रेस 70 वर्षात करू शकली नाही, ते बीजेपीने 2.5 वर्षात करून दाखवलं. कुठला असेल तर तो नंदुरबार जिल्हा परिषदचा आहे. 2.5 वर्ष जिल्हा परिषद सुद्धा आपल्याच ताब्यात होती, परंतु दुर्दैवानं मध्ये काँग्रेसचे सदस्य फुटले आणि त्याच्यामुळे त्यांनी ग्रीनिज बुकामध्ये नोंद होईल असं काम 2.5 वर्षामध्ये केलं, मिळालं आणि आपल्या झोळीमध्ये आला. याचा नंदुरबार नगरपालिका बी झाली. आपलं 1 कोटी रुपयाचं नंदुरबारला मंजूर करून दिलंय. नमो उद्यान त्याचं नाव तिथून. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्या शासकीय निवासस्थानी काही अधिकाऱ्यांना देखील मी तिथे बोलावून घेतले. पहिल्या आणि शेवटच्या भाषेत सांगणार आहे, जर का कुठल्याही शिवसैनिकांवरती सूडबुद्धीने कोणीही वागलं तर माझ्यापेक्षा दुसरा कोण वाईट नाही असं ज्या काही सूचना द्यायच्या त्या 100% सूचना देतो. दुसरं, आज खरं तर 2 दिवसापूर्वी शासन निर्णय झाला आणि नंदुरबार जिल्ह्यामधील ध्वजारोहणासाठी मला इथे जबाबदारी दिली गेली. तर मी योगायोग म्हणावं लागेल, मगाशी आमदार मोहनजींनी सांगितलं. परंतु मगाशी मी जाहीरपणे सांगितलंय की आज जिल्हा स्तरावरती मी आलोय, परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये मी स्वतः येणार आहे. प्रत्येक पंचायत समितीचा प्रत्येक तिथल्या प्रांत कार्यालयाचा तहसीलदार कार्यालयाचा मी स्वतः आढावा घेणार आहे स्वतः. आणि मी पुण्यातच सांगतो, माझा कुठलीच आढावा भेटत ही शिवसैनिकांशिवाय होतच नाही. माझ्या जिल्हा प्रमुखांना माझ्या शेजारी बसूनच मी आढावा भेटत घेतो. मला कधी मला संपर्क करा. माझा एकच मोबाईल नंबर आहे, माझा कुठला दुसरा मोबाईल नंबरच नाही. म्हणजे गेल्या 15-20 वर्षामध्ये एकच मोबाईल नंबर आहे. राज्यमंत्री झाल्यानंतर पण एकच नंबर आहे, जो 24 तास चालू असतो, कधीच बंद होत नाही. जे नगर परिषदच्या निवडणुकांमध्ये आपण जे यश प्राप्त केलं, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपली लढाई काय वैयक्तिक कोणाशी नाही, ना कुठला वैयक्तिक पक्षाची आहे, ना कुठल्या वैयक्तिक व्यक्तीशी आहे. आपली लढाई ही फक्त आपल्याला असलेली जबाबदारी ही आपण व्यवस्थित पार पाडली पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त काम हा जनतेलाच लागला पाहिजे, त्यांच्या सेवेसाठी लागला पाहिजे आणि त्याचंच फक्त आपण कार्य करतो. आणि मी आल्यापासून जे पाहतोय, आताच आपण जे शिवधाम आपण जे मला दाखवलं, म्हणजे आणि विशेषतः नगरपालिकेची जी इमारत मी पाहिली, मला वाटत नाही राज्यामध्ये अशी कोणी नगर परिषदची इमारत फक्त 21 कोटीमध्ये इतकी मोठी इमारत उभी राहू शकते आणि इतकं सुंदर नियोजन आपण केलेलं आहे. आणि मला वाटतं असा नेता थोडा उशिरा का होण्यापर्यंत शिवसेनेमध्ये आला याचा नक्कीच मला आनंद आहे. एक गोष्ट मात्र एका गोष्टीची जाणीव प्रखरतेने आज मला इथे झाली आहे की आजपर्यंत रघुवंश साहेब कुठल्या पक्षामध्ये वगैरे होते, आता काही इतिहासात मी जात नाही, परंतु वाघ हा खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये वाघ हा शिवसेनेमध्येच पाहिजे की नाही. म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज प्रत्येक शिवसैनिकाला जी ताकद दिलेली आहे, आज माझ्यासारख्या तरुणाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी संधी दिलेली आहे, मी देखील शिवसेना परिवारातूनच येतो. रामदासभाईंसारख्या नेत्यांचा, वडिलांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यांचं कार्य संबंध राज्यामध्ये करत असताना मी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी शिकलोय आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वंदनीय
हिंदुत्व सम्राट शिवसंप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित जे काम आपल्या नेत्यांकडनं होतं, आपल्या मंत्र्यांकडनं होतं, की एकदा पदावरती बसल्यानंतर आपण आपल्या कार्यकर्त्याला कधी विसरायचं नसतंच, परंतु ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे, ह्यासाठी काम करण्याचं. आज राज्यमंत्री म्हणून गृह खातं आहे, शहरी जरी असलं तरी सुद्धा HM1 आहे, त्यामुळे ग्रामीणचे देखील बऱ्यापैकी अधिकार आहे. आज महसूल खातं आपल्याकडे आहे, ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे आहे. अन्ननागरी पुरवठा म्हटल्यानंतर सगळी राशनीची दुकान, अन्ननागरी पुरवठा खातं आपल्याकडे आहे. अन्न औषध प्रशासन सारखं खातं आहे. इतकी महत्वाची खाती आज राज्यमंत्री म्हणून जरी आपल्याकडे असली तरी सुद्धा जेवढे अधिकार आहेत, आणि एकदा शेवटी थोडाफार स्वभाव हा शिवसैनिकाचा माझ्यामध्ये आहे, जरी दिसायला शांत दिसत असलो तरी सुद्धा जर गरज पडली तर 100% शिवसैनिकाच्या पाठीशी शिवसैनिक म्हणून उभारायची पूर्ण